अखेर मुंबईतील सीएनजी गॅसचा पुरवठा काही तासांमध्ये सुरळीत होणार आहे। वडाळ्यामधील गॅस गळती दुरुस्तीचं काम आता पूर्ण होत आहे। ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल महानगर गॅसकडून दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। मध्यरात्रीपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरामधील सगळे सीएनजी पंप होते ते पूर्ण क्षमतेने सुरू होणार अशी माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, अगदी गौरी, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण रविवारी दुपारी 2 वाजल्यापासून सीएनजी पंपांवर हा परिणाम जाणवत होता आणि त्यावेळेपासून अनेक टॅक्सी चालक, खासगी वाहनधारक हे पंपाच्या समोर तर काही जण घराजवळ गाड्या लावून थांबलेले होते। मुंबईचे रस्ते देखील अनेक ठिकाणी कायम ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत होतं ते रस्ते मोकळे दिसत होते, कारण सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला होता। आणि अखेर तिसऱ्या दिवशी जवळपास म्हणजे 72 तासांनंतर का होईना पण महानगर गॅसला यश आलेलं आहे। ज्या ठिकाणी वडाळ्यामध्ये गॅस गळती झालेली होती तिथलं काम आता पूर्ण झालेलं आहे। पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये ज्या ठिकाणी ऑनलाईन सीएनजी पंपामार्फत गॅसचा जो पुरवठा केला जातो तो सुरळीत होईल असं ऑफिशियल एक पत्र जे आहे ते महानगर गॅसच्या वतीनं जारी करण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये ग्राहकांना जो 2-3 दिवस त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांनी जो त्यांना म्हणजे सपोर्ट केला किंवा ते म्हणजे त्यांनी जे मदत केली किंवा जे काही ग्राहकांनी त्यांना योगदान दिलं त्याबद्दल आभार देखील त्यांनी ग्राहकांचे मानलेले। दुसरं महत्त्वाचं, आज रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरातले सगळे सीएनजी पंप हे पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा चालू होतील असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। बरोबर, नक्कीच संदीप, खरं तर सगळ्या मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची अशी अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।